तर मी आले होते आज आहे ना ब्लाऊजचं सामान घेण्यासाठी. ब्लाऊजचं आणि आरीवर्कचं थोडंसं सामान घ्यायचं होतं. त्याच्यासाठी आले होते मी बालाजी टॉवरला. तर आहे ना फॅब्रिक बघितलं, कॉटनचं फॅब्रिक होतं व्हाईट कलरचं. ते पण मला 1 मीटर घ्यायचं होतं. त्यानंतर दुसरं एक फॅब्रिक घेतलं. ते 1-1 मीटर 2 घेतले होते. कारण की ते आहे ना आरीवर्कसाठी घेणार होते प्लेन फॅब्रिक जे आरीवर्कसाठी असतात ना ते. त्यानंतर माझी आरीवर्कची रिंग पण तुटली होती. ती पण मी सोबत घेतली. त्यानंतर थोडेसे मणी घेतले. 2 मिलियमचे घेतले होते मणी. शुगर बीट थोडेसे घेतले होते आणि एक डायमंडची लाईन घेतली होती. थोडं सामान लागणार होतं आरीवर्कचं मला. त्यानंतर एक पेन्सिल घेतली, जे बाकीचं राहिलं होतं ते थोडंफार घेतलं. लक्ष करून घेतलं. त्यानंतर थोडंसं सामान मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते, कारण की सगळं दाखवणं झालंच नाही माझं. सम्राटला घेऊन आले होते मी. परला घरीच ठेवलं होतं. त्यानंतर दुकानात त्याला दोघांना कुरकुरे घेतले दोघांना. आता घरी जायचं म्हटलं काय ते घेऊन जायलाच लागणार आहे परीसाठी, कारण की ती परी तिथंच थांबली होती. सम्राट फक्त माझ्यासोबत आला होता. त्यानंतर घरी आणून तुम्हाला दाखवते मी काय आणलं. ते दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, त्या दिवशीचा नाहीये. दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ काढला होता. त्यानंतर हे ना फॅब्रिक पेंटिंगसाठी मी आणलं होतं सामान, कलर आणले होते. त्यानंतर आहे ना ब्रश आणलं होतं, एक कार्बन पेपर, व्हाईट कलरचा ना कॉटनचा कपडा आणला होता, शुगर बीट्स आणले होते, आरीवर्कसाठी 1-1 मीटर 2 कपडे आणले होते ह्या कलरचे. फॅब्रिक पेंटिंगसाठी फॅब्रिकचे कलर आणि ब्रश आणले होते, एक पेन्सिल, एक डायमंडची लाईन. हे सगळं सामान मी घेऊन आले होते. तुम्हाला बॅक कॅमेरा पण सगळं दाखवते. ह्या प्रकारे ना सगळं सामान मी घेऊन आले होते. तर असा होता आजचा माझा व्हिडिओ. आला तर लाईक